नमस्कार मंडळी, कसे आहात? मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. चला कोणताही उशीर न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. बरं, पावसाळा म्हटलं आणि लिंबाचं नाव घेतलं तर डायरेक्टली घशाला हात जातो का? कारण लिंबाने बऱ्याचदा पावसाळ्यामध्ये घशामध्ये खवखव होणे, थ्रोट इन्फेक्शन होणे हे होतंच. आता हे माझ्यासोबत सुद्धा आता सध्या तरी झालेलं आहे आणि घरामध्ये लिंब होते. म्हटलं हे जर मी असेच ठेवले तर मी पुन्हा याचा वापर करेल आणि पुन्हा सर्दी आणि घसा बसेल. सो त्यापेक्षा आपण याचं एक वेगळं काहीतरी करूयात आणि मी तुम्हाला गॅरंटी देते हे तुम्हाला एवढं आवडेल की तुम्ही म्हणाल, वाव प्राजक्ता किती भारी, आमच्या तर डोक्यातच आलं नाही. सो काय करायचं, इकडे मी 3 ते 4 माझ्याकडे जेवढे लिंब होते ना तेवढे घेतले. आता याचं काय असं प्रमाण नाही की एवढेच लिंब घ्यायचे, कमी जास्त किंवा कोणाकडे नसेल सुद्धा. सो तुम्ही 1-2 जरी लिंब असेल त्यामध्ये सुद्धा करू शकता, असंच काहीच नाहीये. साधारणतः मी इकडे 3 ते 4 लिंब घेतलेत. आता यामध्ये ना आपल्याला लिंबाचा रस काढून घ्यायचा आहे, पण लिंबाच्या साली आपल्याला फेकायच्या नाही. लिंबाच्या सालीचा खूप छान पद्धतीने मी तुम्हाला रिव्ह्यू सांगणार आहे, त्यामुळे यामधलं काहीच वेस्ट जाणार नाही. जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा बघत असाल, व्हिडिओला लाईक करा, माहितीपूर्ण व्हिडिओ होणार आहे. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की ऑल करा. आता आपण साल बाजूला ठेवूयात. आधी या लिंबाच्या रसाचं काय करायचंय ते आपण आता इन डिटेलमध्ये बघूयात. बरं, काय करायचं असेल इथे व्हिडिओ स्टॉप करून मला नक्की सांगा. बरं, काहीच हरकत नाही, मी तुम्हाला सांगते. एक मोठा चमचा पोह्याचा चमचा घेतला होता, तेवढा चमचा भरून बेकिंग सोडा टाकायचा आहे. बेकिंग सोडा नसेल इनोचं 1 सॅचे तुम्ही इकडे टाकू शकता. बेकिंग पावडर मी इकडे अवॉइड केलंय. तुम्ही पुन्हा अर्धा चमचा म्हणजे 1 चमचा बेकिंग सोडा घ्यायचा आणि अर्धा चमचा बेकिंग पावडर घेऊ शकता. जसं आपण बेकिंग सोडा यामध्ये टाकतो त्याचं रिॲक्शन व्हायला बघा सुरुवात होते. त्यानंतर तुम्हाला एक मोठा चमचा, जेवढं बेकिंग सोडा घेतलाय तेवढंच आपल्याला घ्यायचं आहे मीठ. आता मीठ इथे मी नॉर्मल मीठ नाही वापरत, हिमालया पिंक सॉल्ट वापरते, म्हणून तुम्हाला ते पिंकिश कलरचं दिसलं असेल. त्यानंतर आपल्याला इथे जे तुम्ही डिसइन्फेक्टंट लिक्विड वापरता ते तुम्हाला इकडे घ्यायचं आहे. आता इकडे आपल्याला थोडंसं मोठं झाकण भरूनच हे घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थितरित्या मिक्स करायचं आहे. पावसाळ्यामध्ये ना बऱ्याचदा आपल्या घरामध्ये भरपूर माशा होतात, चिलटे होतात आणि अशा वेळेस ना आपण एवढं वैतागतो, आपण अगदी घर व्यवस्थित स्वच्छ पुसतो तरी सुद्धा ह्या माशा काही जायचं नाव घेत नाही. सो अशा वेळेस ना आपण खूप छान पद्धतीने एक सोल्युशन बनवतोय. सो हे सोल्युशन स्टेप बाय स्टेप बघा. आपल्याला एकदाच बनवायचं आहे, महिनाभर बघायचं काम नाही, पैसे सुद्धा वाचतील. 4 इकडे मी लवंग घेतलेले आहेत आणि 1 नॅप्थलिनची गोळी म्हणजेच डांबर गोळी इकडे घेतलेली आहे. आता आपल्याला याची एक जाडसर अशी पूड करून घ्यायची. आता इथे 2 पद्धतीने तुम्ही करू शकता. पद्धत पहिली म्हणजे अशी पूड करून घ्यायची. पद्धत दुसरी म्हणजे अर्धा ग्लास पाणी घेऊन त्यात ती डांबर गोळी आणि आपण जी लवंग घेतली आहे ती टाकून ते छान उकळू द्यायचं, म्हणजे त्याचा पूर्ण अर्क त्या पाण्यामध्ये येईल आणि हे पाणी गाळून घ्यायचं आणि आपण जे आता बाउलमध्ये बनवतोय त्यामध्ये टाकायचं. जी पद्धत तुम्हाला सोयीची वाटेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता, जे इझी वाटेल तसं करा. ओके. त्यानंतर आता ही पावडर आपण यामध्ये टाकतोय. मी पावडरच करते, पण मी तुम्हाला दोन्हीही मेथड सांगितलेले आहे. आता हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आपल्याला. एकदम स्ट्रॉंग सोल्युशन आपण जो आहे तो बनवत आहोत आणि मेनली जर तुमच्या घरामध्ये भरपूर माशा होत असेल तर त्यांनी तर हे बनवायचं आहे. 2 ते 3 इकडे कापूरच्या गोळ्या घ्यायच्या आहेत, त्यासुद्धा यामध्ये टाकायच्या आहेत. आता तुम्ही बघणार की हे जे आपलं सोल्युशन बनलेलं आहे एकदम कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन बनलेलं आहे. आता तुम्ही मला सांगा की हे सोल्युशन आपण कशासाठी बनवलं? पटकन कमेंट करून सांगा, मी तुमचा वाट बघते. बरं चला, काय हरकत नाही, मी तुमच्यासोबत शेअर करते. इकडे आपल्याला टाकायचं आहे वॉशिंग पावडर. 2 ते 3 चमचे वॉशिंग पावडर टाकायचं आहे. नसेल तुमच्याकडे पावडर फॉर्ममध्ये तर लिक्विड डिटर्जंट असतं ना त्याचा वापर केला तरी चालेल, पण डिशवॉश लिक्विडचा वापर आपल्याला इकडे करायचा नाही. आता आपल्या इकडे कॉन्सन्ट्रेट सोल्युशन तयार झालं. आता बघा, फ्लोअर क्लीनरसाठी तुम्ही वेगवेगळ्या ब्रँडचे फ्लोअर क्लीनर वापरत असणार. इकडे मी मागे लायझॉल आणलं होतं, हे माझं संपलं. आता माझ्याकडे लिंब सुद्धा होतं. म्हटलं यार आपल्याला तर बनवता येतं, कशाला उगाच फालतूचे पैसे घालवायचे, म्हणून मी काय केलं, ही लायझॉल संपल्यानंतर ही बॉटल काय फेकली नाही बरं का. आता ही 500 ml ची बॉटल आहे. आपल्याला काय करायचं, हे कॉन्सन्ट्रेट यामध्ये टाकायचं. आता आपण हे काही उकळून घेतलं नाहीये ना लवंग वगैरे, तर लवंग यामध्ये असेल, सो काहीच हरकत नाहीये. तुम्ही हे गाळून सुद्धा घेऊ शकता, पण यामध्ये मी ठेवले
दाखवलेलं आहे. आता आपल्याला हे डायल्यूट करायचं आहे. 500 ml आहे ना, मी पूर्ण हे कंटेनर भरून पाणी यामध्ये टाकत आहे. हे बरोबर आपलं 1 महिन्याचा स्टॉक रेडी झाला आहे. ज्या पद्धतीने तुम्ही फ्लोअर क्लीनर वापरता त्या पद्धतीने तुम्हाला वापरायचं आहे. बघा पूर्ण बॉटल आपली भरलेली आहे. आपला 1 महिन्याचा स्टॉक रेडी झाला आहे. पैसे वाचले का नाही मला सांगा. लिंब तसेच पडले होते ना फ्रीजमध्ये, मग त्याचा वापर झाला की नाही तुम्हीच मला सांगा. चला आता याचा वापर कसा करायचा तेही बघूयात. सो तुम्ही हे 2 पद्धतीने वापरू शकता. एक म्हणजे स्प्रे बॉटलमध्ये आणि दुसरी म्हणजे रोज फरशी पुसताना जसं तुम्ही कोणतंही लिक्विड या पद्धतीने बकेटमध्ये टाकता तसं नाही टाकायचं. तर 2 ते 3 झाकण आपल्याला जे आहे ते आपल्या सोल्युशनचे टाकायचे आणि 2 टाईम जर तुम्ही फरशी पुसत असणार किंवा 1 टाईम पुसत असणार तुम्हाला या सोल्युशनने फरशी पुसायचं. बाकी कोणतंच सोल्युशन तुम्हाला टाकायचं नाही. घरामध्ये खूप माशा चिलटे होत असेल ते सुद्धा नाहीसे होता. जबरदस्त सोल्युशन आहे. फ्लोअर क्लीनर आपलं तयार झालेलं आहे. बघा कधी तुम्ही विचार केला होता का की अशा पद्धतीने सुद्धा याचा वापर होऊ शकतो. तुम्ही बघू शकता इकडे भरपूर माशा बसत होत्या गॅलरीत. आता आपण फक्त पुसून घेतल्या, पूर्ण माशा गेल्यात. बरं चला आता आपण लिंबाच्या रसाचा तर वापर केला पण ह्या सालीचं करायचं तर काय. पर्सनली ना मला हे एवढं आवडलं प्रचंड. काय करायचं आहे, साल अशी उलटी करायची. बघा मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते आहे त्या पद्धतीने करायचं आहे. मला माहिती आहे ही जी काही ट्रिक मी तुमच्यावर शेअर करते ना ही तुम्हाला एवढी आवडणार आहे. त्यामुळे आत्ताच व्हिडिओला लाईक करा, पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑल करा. आता बाकीच्या ज्या काही साली आहेत ना तुम्ही मस्त फ्रीजमध्ये एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवू शकता. रोज फक्त एका सालीचा वापर करायचा. आता जो काही एक्स्ट्रा बघा लिंबाचा तो काही भाग आहे बाहेर निघलेला ते मी कापून घेते. तुम्ही नाही कापलं ना तरीही चालेल, असं काय नाही आहे. पण थोडंसं दिसायला शेप चांगला दिसतो म्हणून आपण हे करत आहोत. सो बघा आपण सगळ्या लिंबाची जी काही साल आहे ना ती उलटी करून घेतली आहे आणि त्याचं जे काही लिंबाचा एक्स्ट्रा भाग होता तो आपण आता काढून घेतलेला आहे. ते दिसायला अगदी मस्त असं वाटीसारखं तयार झालेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे की एखादा छोटा तुमच्याकडे दिवा असेल किंवा मग अशा पद्धतीचे आपण रोज एक दिवा लावतोच ना देवघरात, त्याच्यावरती ना एक असं लिंबू ठेवून द्यायचं आहे. आपल्याला नसेल ना तर छोटी वाटी असतेच आपल्याकडे, त्याचा वापर करू शकता किंवा मग एखादी प्लेट घेऊन तसेही लावले तरी चालेल. त्याला व्यवस्थित स्टँड होता येतं, असं काय नाही. आता मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगते आपण याचं काय करतो आहोत. बरं तुम्हाला थोडीफार तर आयडिया आलीच असेल. चला आता आपल्याला काय करायचं आहे, इथे ना 2 ते 3 पद्धतीचं ऑइल जे आहे आपण वापरू शकतो ह्या दिव्यांसाठी. पहिलं म्हणजे नीम ऑइल, दुसरं म्हणजे मोहरीचं तेल आणि तिसरं म्हणजे जे दिव्यासाठी तेल तुम्ही नेहमी वापरत आहात त्या तेलाचा इकडे तुम्ही वापर करू शकता. तेल टाकून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला टाकायचं आहे एक लवंग टाकायची प्रत्येकी. पण आपण लवंग जे आहे ऑलरेडी सोल्युशनमध्ये वापरली आहे त्यामुळे त्याने तर आपण घर पुसणार आहोत. पण इथे आपण लिंबाच्या सालीचा वापर करतोय त्यामुळे लिंबाचा सुद्धा स्मेल आला पाहिजे. त्यामुळे मी लवंग इकडे स्किप केले आणि मी काय केलंय एक कापूरची गोळी घेतली आणि ती अर्धी याच्यामध्ये टाकली आणि मग वात घेऊन यामध्ये असा दिवा आपल्याला तयार करायचा आहे. आता काय होतं जेव्हा आपण यामध्ये लवंग टाकली तर लवंगचा आणि कापूरचा स्मेल येईल पण आपल्याला निंबाचा सुद्धा स्मेल आला पाहिजे. त्यामुळेच तर आपण सालीचा वापर करतोय बरोबर. आता रोज जर तुम्ही एकच अर्धी म्हणजे एका लिंबाचे 2 साली तयार होतील बरोबर. एक जर तुम्ही लिंबाची एक साल घेतली तर 1 लिंब 2 दिवस जाईल आपल्याला. अशा पद्धतीने तुम्ही या सालीना फ्रीजमध्ये ठेवून देऊ शकता. मस्त राहतात, सुकल्या ना तरी काहीच हरकत नाही. आता सगळ्यामध्ये मी सेम स्टेप फॉलो करते. तेल टाकून घेतलंय, कापूस जे आहे ते टाकलंय, वाट टाकलेली आहे. आता बघा काय होतं ना बऱ्याचदा की संध्याकाळी पाऊस म्हणजे सतत पडत असला ना की अगदी संध्याकाळपासून ते रात्रपर्यंत ना घरामध्ये असा कुंबट वास दरवळत राहतो आणि मग तो वास किती काय केला आपण रूम फ्रेशनर जरी मारलं ना तरी जात नाही. मग अशा वेळेस ना तुम्ही हा एक दिवा नक्की लावून ठेवू शकता घरामध्ये. प्रत्येक रूममध्ये तुम्ही हा दिवा लावा. जबरदस्त आहे, खूप सायलेंट स्मेल येतो आणि मेन म्हणजे माहिती आहे का याच्यामधलं तेल संपलं की तुम्ही पुन्हा रिफिल करू शकता. लिंबाला सुद्धा काही होत नाही, त्या सालीला सुद्धा काय होत नाही. तुम्ही बघू शकता रिझल्ट तुमच्या समोर आहे. खूप जबरदस्त आहे. माशा चिलटं वगैरे काय होत नाही. पण सगळ्यात मेन म्हणजे याचा जो काही सुगंध आहे ना तो घरभर पसरतो. तुम्ही याला वेगळ्या पद्धतीने सुद्धा प्रेझेंट करू शकता. ते कसं चला तेही सांगते. घरामध्ये जर गेस्ट येत असेल, लिंब जास्त असतील आपल्या घरामध्ये, त्यांना लिंबाचं
जे आहे बाकीचा रस काढून तुम्ही स्टोअरसुद्धा करू शकता. आणि जे काही लिंबाचे साल आहे अशा पद्धतीने काचेच्या बाउलमध्ये काही पाकळ्या टाकायच्या फुलांच्या आणि त्यावरती हे लिंबाचे दिवे ठेवायचे. स्पेशली ही ट्रिक ना दिवाळीला नक्की आजमावून बघा. तसं मी शेअर करेलच. किती छान दिसतात बघा, आपले पाण्यातले लिंबाचे दिवेसुद्धा तयार झालेले आहेत. मंडळी, कसं वाटलं लिंबाचा असा वापर आणि ह्या पावसाळ्यामध्ये हा लिंबाचा वापर नक्की करून बघा. तुम्ही बघू शकता आपले 4ही दिवे मस्त असे तरंगत आहेत आणि घरभर मस्त असा लिंबाचा कापूरचा स्मेल दरवळतो. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की घरामध्ये चिलटे वगैरे होऊच नाही, तर मग जे काही आपलं कडुलिंबाचं तेल असतं ते नक्की वापरा. बघा, आता मी सगळ्या घरामध्ये एक एक ठेवलं, हॉलमध्ये बाऊल ठेवलं, किचनमध्ये एक दिवा ठेवला, बाकीच्या बेडरूममध्ये सुद्धा एक एक दिवा ठेवला. सो मध्ये सुद्धा मस्त प्रसन्न वाटतं. सो तुम्ही सुद्धा वाट कसली बघताय लिंबाच्या सालीचा आणि लिंबाच्या रसाचा, असा वापर नक्की करून बघा आणि तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये नक्की शेअर करा. चला मग मंडळी, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. फेसबुकवर बघत असणार तर लाईक करा, फॉलो करा आणि आपल्या यूट्यूबवर बघत असणार लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की ऑल करा आणि मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार.